नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परंडा पंचायत समिती आवारात शौचालयाचा पत्ता नाही. हागणदारी मुक्त भारताच्या घोषणा फक्त कागदावरच का? गटविकास अधिकारी विनोद जाधव लक्ष देतील का? परंडा पंचायत समितीमार्फत लोटा बहादूरवर कार्यवाही केली आणि दंडही वसूल करण्यात आला होता. परंडा पंचायत समिती आवारात शौचालय नसून कार्यवाही कोणावर करायची आणि कोणी करायची? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देश हागणदारी मुक्त झाल्याचे दावे सरकारकडून वारंवार केले जात आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयाची स्थिती पाहता हे दावे केवळ कागदावरच आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. तालुक्याचे महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या पंचायत समितीच्या आवारात सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्याने कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची, विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होत आहे. ठळक मुद्दे: प्रशासकीय अनास्था. पंचायत समिती हे ग्रामीण विकासाचे मुख्य केंद्र असूनही येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. महिलांची कुचंबना. विविध योजनांच्या कामासाठी तालुक्यातील दुर्गम भागातून येणाऱ्या महिलांना शौचालयाअभावी परिसरात वणवण फिरावे लागते आहे. परिसराची दुर्दशा. कार्यालयाभोवती घाणीचे साम्राज्य आणि गाजर गवताचे वाढलेले प्रमाण यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्या यंत्रणेवर तालुक्याला हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी आहे त्याच कार्यालयात जर शौचालय नसेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावे, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. शासन एकीकडे वैयक्तिक शौचालयांसाठी प्रोत्साहन देते, मग स्वतःच्या आवारात ही सोय का नाही? प्रशासनाकडून अपेक्षा काय आहेत? पंचायत समितीने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन आवारात सुसज्ज सार्वजनिक शौचालय उभारावे आणि स्वच्छ भारत अभियानाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होते आहे. कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा यांचा रिपोर्ट.